आपल्याला जर मेंढीपालन करायचं आहे, म्हणजे माझ्यासारख्याचं जर मेंढीपालन आहे, तर सर्वात महत्त्वाचा चारा म्हणजे काय, तर मुरघास. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, बाकीचे लोक एवढं सर्व सांगतात. 100% खरं आहे, सर्व काय मान्य आहे. पण आता ज्या पद्धतीनं पाऊस पडला किंवा ज्या पद्धतीनं पावसाचं वातावरण झालं, त्या प्रकारे जर काय असं पाऊस पडायला लागला आणि जर काय 5-50 जनावरं असतील, कसा चारा आणायचा? हे आमचं क्षेत्र तुंबलेलं होतं, म्हणजे पाणी होतं. त्या पाण्यातनं चारा कापणार का? बरं ठीक आहे, कापलं तर कापलं मी, पण त्याची कुट्टी करायला लाईट नाही. मग आता काय करायचं? मग ह्या सर्व तामझाम करण्यापेक्षा, किंवा तुम्ही सर्वात जास्त अनुभव जर घ्यायचा असेल तर ज्यांचं शेड बंद झालेत किंवा ज्यांनी शेड बंद केलेत किंवा ज्यांना शेडचा ह्या त्रास झाला, त्या लोकांना विचारा की तुम्हाला शेडचा कंटाळा कधी येतो. तर ते कायम सांगतात की पावसाळ्यात जनावरं आजारी होतात आणि पावसाळ्यातच सर्वात मोठा त्रास म्हणजे चारा आणणे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर ती सांगत असतील तर आपण तेच करण्यात योग्य आहे का? तर कधीच नसतं. म्हणून मी तर नेहमी फोकस त्या मुरघासावरतीच करतो, कारण की आमच्याकडे पर्यायच नाही. आणि किती जरी तुम्ही चांगल्या क्वालिटीचा चारा आणि दर्जेदार चारा सांगितला तरी असा पाऊस पडला आणि अशा वातावरणात किंवा अशा परिस्थितीत तो चारा कापता येत नाही. आणि जरी चारा तो कापला, म्हणजे आता हा जरी चारा कापला तरी ह्याच्यावरती हजारो जीवजंतू असतील, आपल्याला ते दिसणार पण नाहीत. मग काय करायचं? मग अशा परिस्थितीमध्ये एकमेव उपाय म्हणजे आपण आपल्या योग्य वेळी मुरघास करणे. तुम्ही कशाचाही करा. आता लोक म्हणतील की मग कशाचा मुरघास केला पाहिजे? मुरघास तुतीचासुद्धा होतो, तुतीचासुद्धा, ऊसाचा होतो, नेपियरचा होतो, मेगास्वीटचा होतो. मेगास्वीट म्हणजेच कडवळ. काही लोक म्हणतात मेगास्वीट आणि कडवळ काय, तर मेगास्वीट आणि कडवळ एकच आहे. आणि मक्याचं तर विचारच नाही. आणि मक्यापेक्षा कडवळ किंवा मेगास्वीटचा सर्वात उत्तम मुरघास होतो. कधीही बघा आणि कधीही करा. आणि त्याच्यानंतर जनावरांना घातल्यानंतर तुम्ही बघा, कारण ह्या वर्षी माझ्याकडे झाला नाही म्हणून मी दाखवता आला नाही, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं की मुरघास कसा होतो आणि काय होतं. आता दानवले साहेब मला मस्त व्हिडिओ टाकतो ते की मुरघासचं. आता माझ्याकडे नाही, पण करणार काय? पण नियोजन पद्धत तशी असावी. आता त्यांचं सेम आमचं कंडिशन आहे. त्यांच्याकडे सुद्धा अतिपाऊस, त्यांनी दुसरा चारा लावला असता तर त्या परिस्थितीत कापता आला नसता, पण त्यांनी मुरघास केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना आता रिलॅक्स आहे. आता ते आम्हाला सांगतात फक्त चारा टाकणे, रिलॅक्स बसणे. तर योग्य पद्धतीनं नियोजन केलं तरच ते होणार. आणि त्याच्यासाठी योग्य म्हणजे मुरघास. दुसरा तुम्ही मस्त चारा चांगला आहे की, पण असा जर भयानक पाऊस पडत असेल तर पावसाची संकल्पना कोणाला आहे की एवढा पडेल आणि तेवढा पडेल आणि कमी होईल आणि हे होईल? कधीच कोणाला नाही. मग आपण काय करणार आहे तेव्हा? त्याला पर्यायच नाही. त्याच्यापेक्षा आपलं जसं बाहेरच्या देशातली लोक त्यांचं नियोजनबद्धता, मुरघास वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक करतात. ते काय आपल्यासारखं रोज खुरपं घेऊन जात नाहीत आणि कापत नाहीत आणि वेळा घेऊन जाऊन ते काढत नाहीत. तर त्यांचं एक ठरलेलं टार्गेट असतं, एवढा टनेजचा मुरघास करणे, एवढ्या पद्धतीचा मुरघास झाला, संपला विषय, परत ॲटोमॅटिक सिस्टम चालू असते. तसं आपण काय करणार ना, आपण काय करतो आहे, बैलावानी काम करायला. म्हणजे बैल तर शेतात काम करतो आहे, त्याच्यासोबत आपण पण करतो आहे ना, तेच काम करायचे. पण त्याच्यापेक्षा मग नोकरी केलेली बरी नाही का? कमीत कमी 8 तास तरी सुट्टी मिळेल, भले 12-14 तास काम होईल. मग तसं काहीतरी उपाययोजना केल्याशिवाय हे मेंढीपालन होत नाही. तुमचं फोकस म्हणजे जे आपलं टार्गेट आहे ना, मला काम कमी कसं होईल आणि माझा जो वेळ आहे तो मी एक्स्ट्रा ह्या मेंढरांसाठी कुठंतरी यूज करीन. व्हिडिओ बनवा ना माझ्यासारखे. पावसाळ्यात तुम्ही चाराच कापू नका. उन्हाळ्यात जेवढा मुरघास केला आहे त्या मुरघासाचं जो काही चारा आहे तो सर्व पावसाळ्यासाठी ठेवा. कमीत कमी जुलै ते नोव्हेंबर तुमच्या शेतातनं चारा आणावा लागणार नाही, अशी संकल्पना मेंढीपालनात केली तरच ते मेंढीपालन सक्सेस राहणार आहे. आणि आता तुम्हीही कंटाळणार. ठीक आहे, 10-15 असतील तर मी 1-2 थोंबे कापेन की यायचं काय मला पण फरक नाही. हातानं कुट्टी करीन, काय होणार नाही. पण 50-100ची क्वांटिटी असल्यानंतर हे कापणार किती? बरं पावसाळ्यात नेणार कधी? पण ह्याच्यात अतिप्रमाण पाणी असतं. तुम्ही म्हणाल की नेऊ की आम्हाला काय होतं, पण ह्याच्यामध्ये अतिप्रमाण पाणी आत्ता पावसामध्ये सुकवणार कुठं आहे आपल्याकडे? काय कन्सेप्ट? तसलं काहीच नाही ना आपल्याकडं. मग आमची जनावरं आजारी पडणार. ह्याचं पॉइझन पण होतं. जर ह्याच्यामध्ये जास्त जंतू असलेत आणि हे जनावरांनी खाल्लं की हे त्या जनावरांचं पोट फुगतं. तुम्ही औषध करापर्यंत ते दागवतं. मग काय करायचं? त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट चारे सर्व चांगले आहेत. मी नेहमी सांगितलेलं असतं, रानातला जरी तुम्ही जर चारा आणला म्हणजे बांधाचा कापून तरी मेंढरं जगणारी जाते, काहीच नाही. मग तुम्ही ह्योच चारा पाहिजे तोच चारा पाहिजे तशी संकल्पना न ठेवता, बाबा मला मुरघास केला म्हणजे जून ते नोव्हेंबर
मुरघास हा असलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला येणार पण नाही. तुम्ही काही कारण कितीही डोकं लावा, त्याला पर्यायच नाही. कारण आम्ही बघतोय ना आत्ता जसं जसं मी व्हिडिओ बनवतोय ना तसं तसं लोक प्रयोग करून पाहतायत. नाही असं नाही करतायत, त्यांना लेट समजायला लागलं की नक्कीच हे अशा पद्धतीनं होतं आहे. तसंच हे उद्या आज नाही उद्या हे जे काय आपण चारा लावतो किंवा जो काय बारीक चाऱ्याचं बियाणं वगैरे आता नवीन आहे त्या लावण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो किंवा ते करण्याच्या भानगडीत पडतो. पण पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती मात कशी करायची ह्याचा आपल्याला कधी प्रश्न पडला आहे का? तर ह्या गोष्टीचा आपल्याला प्रश्नच पडला नाही ना, की मी पाऊस जर असा पडला म्हणजे आमच्याकडे तर तू लावूच शकत नाही, आम्ही त्याचा विषयच नाही. पण तुमच्या लोकांचा जो प्रश्न आहे की बाबा असं काय लावण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल. पण जर काय असा भयानक पाऊस पडल्यानंतर त्या चाऱ्याची जी काय होणारी स्थिती किंवा तुम्हाला होणारा त्रास ह्याचा कधी अभ्यास केला आहे का? बाबा ह्या सर्व गोष्टीचा मी काय करू शकतो ह्यात तामझाम. तर ह्या सर्व नियोजन नसल्यामुळे काय होतं, मग मेंढी पालनाचा किंवा शेळी पालनाचा किंवा गाई पालनाचा त्रास हा पावसाळ्यात होतो. आणि जर काय असं मुरघासाचं नियोजन असेल कमीत कमी 4 ते 5 महिने कमीत कमी, आणि ते जर असेल तर मग मात्र तुम्ही हसत हसत मेंढी पालन करू शकता किंवा शेळी पालन करू शकता. पण मुरघासाचं जर नियोजन नसेल ना तर तुम्ही कितीही मोठ्या गोष्टी सांगा. मी जरी असलो ना, आता मला माहिती आहे ना माझा मुरघास नाही तर मला किती त्रास आहे, माझ्याकडे स्वतःकडे मुरघास नाही तर मला किती त्रास आहे. विकतचा तर कधी आणूच नाही मुरघास, मी वैयक्तिकच सांगतो सर्वांना. कारण विकतच्या मुरघास काय होतं, आजच कापलाय आणि आजच त्याची कुट्टी होती आणि आजच त्याला पॅक केलं जातं का? तर वजन जास्त होतं, कारण त्याच्यात पाण्याचं कंटेंट जास्त. आणि त्या विकतच्या मुरघासाचं खोलल्यानंतर स्मेल घ्या आणि आपण घरी बनवलेल्या मुरघासाचं स्मेल घेऊन पहा काय पद्धतीत नव्हतं. असं ह्या दोन्हीच्या गोष्टी वेगवेगळ्या येतात. तर तुम्ही थोडंफार करा, काही हरकत नाही. मुरघास किती लागणार आहे तुम्हाला तेवढ्या प्रमाणाचा मुरघास हा नोव्हेंबरपर्यंतचा तर ठेवायचा. त्याच्यापेक्षा मेंढीपालन न करता बरं. कारण मला पण हौस होते हो. आता तुम्ही एवढं क्षेत्र बघताय आमच्याकडे, जो सर्व क्षेत्रामध्ये चरायला जागा होती तरीसुद्धा मला मेंढीपालन बंदिस्त करायची वेळ आली का? तर हे सर्व उद्योग आणि हे सर्व तामझाम रोज त्यांच्या मागं फिरा, रोज त्यांच्याबरोबर खेळा कोणी शिकवलं आहे? मग त्याच्यापेक्षा जर आपल्याला उन्हाळ्याचा जे 3-4 महिने टायमिंग आहे त्याच्यामध्ये जर हे काय आपण चाऱ्याचं नियोजन केलं तर आरामशीर ते बंदिस्त होते. मलाही त्रास नाही, मी पावसाचा व्हिडिओ बनवू शकतो ना आरामशीर. किती पाऊस पडला आणि मी कसा करतोय. तुम्ही लोक मला चाऱ्याचा व्हिडिओ बनवून पाठवा, तुम्ही कसं चारा कापून मेंढरांना बारीक कुट्टी करून घालताय त्याचं मी दाखवेन ना, मी मुरघास कसा घालतोय. अशा पद्धतीनं करता येतं ना. कारण काय आहे, आम्हाला त्रास होतो हे आम्ही बघणच ना, आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी काय करावं लागेल हे बघत राहिलो. पण व्हिडिओ बनवून काय फायदा आहे, व्हिडिओ बनवून काय होणार नसतं किंवा व्हिडिओ बनवून काय यूट्यूबचंच पैसे येऊ शकतात. पण रिअल मार्केटिंग किंवा रिअल परिस्थिती ही तुम्हाला त्या जेव्हा माध्यमातून जाता तेव्हाच समजते. कारण मी सुद्धा खूप साऱ्या लोकांना पहिल्यांदा हेच विचारलं, तुमचं एवढं चांगलं होतं तर बंद का करत होता? तर पावसाळ्याचा जो त्रास आहे, पावसाळ्यात प्राणी आजारी होतात. आता खूप सारे लोक म्हणतात की खाली शेड होतं चांगलं असतं, खाली शेड चांगलं होतं. आता ज्यांच्या शेडमध्ये पाणी शिरलं, ज्यांच्या शेडमध्ये प्राण्यांना त्रास झाला, आता त्यांना जाऊन विचारा ना खाली शेड चांगलं असतं का? तर आपण त्यांचा अभ्यासच घेत नाही. ऑनलाईन एखादी गोष्ट दिसली ना मग आपण त्याचा फोकस करतो. पण ह्या सर्व गोष्टीच्या मागचं काही कारण असेल किंवा ह्या सर्व गोष्टीच्या काही गोष्टी असतील ह्याचा अभ्यास करा ना. ठीक आहे, माझ्याकडे पैसा होता म्हणून मी उंचीवरती बांधलं, पण त्याचं कारण काय होतं किंवा तुम्ही पावसाळ्यामध्ये ह्या शेडमधल्या आणि त्या शेडमधला कंपॅरिझन करा, त्यातली प्राणी कशी होतात आणि ह्या शेडमधले प्राणी कसे राहतात ह्या गोष्टीचा अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर मग ठरवा की कुठल्या पद्धतीने मेंढीपालन करायचं आहे. चाऱ्याचा प्रश्न तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला रोज जाऊन शेतात कापायचं आहे तर बाकीचे चारा लावा आणि 3 महिन्यातनं एकदा शेतात जायचे तर मुरघासचं कंट्रोल ठेवा. आणि आमच्या भागात तर माझ्यासारखा पाऊस पडणाऱ्या भागातल्या लोकांनी दुसरा चारा लावायच्या भानगडीतच पडू नका. सोन्याचा असू द्या, लावूच नका, तुमच्या काय कामाचंच येणार नाही. माझ्याकडे आहे मी सांगतोय ना. तर आपला सरळ फोकस काय करायचा, मुरघासावरती. ज्वारीचा मुरघास करा किंवा कडवळाचा करा, कडवळ आणि मेगास्वीटी एकच असतं, किंवा मक्याचा करा. ह्या 2 पिकांपैकी कुठल्याही पिकाचा एकदाच म्हणजे पाऊस गेला की आपला मुरघासाचं टार्गेट ठेवायचं आणि त्याच्याप्रमाणे मुरघास करायचा आणि त्याच्यानंतर गप्प बसायचं. ह्यानी मेथी घास दाखवू द्या, दशरथ घास दाखवू द्या, अजून काय चारे दाखवू द्या, काही फरक होत नाही. कारण हे पावसाळ्यात नेहून घालणे ही सर्वात मोठी कटकट आहे. कारण रीलमध्ये सांगायला चांगलं वाटतंय, हा चारा तो चांगला, हे मला माहिती आहे. पण रिअलमध्ये करताना जर पावसाच्या परिस्थितीत हे सर्वात बेकार आहे. त्याच्यापेक्षा काय करायचं, मुरघासाची संकल्पना आहे ना आपल्याकडे, सर्वात भारी आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल, हा चारा
जर काय मी मेंढरांना 4 किलो घालत असेल तर मुरघास फक्त 1 किलो जर मेंढरांना घातला तर ह्या 4 किलो चाऱ्याचं काम मुरघास करतं. 1 किलो मुरघास 4 किलो चाऱ्याचं का, तर त्याचं फर्मेंटेशन झालेलं असतं. म्हणजे काय, तर त्याची प्रक्रिया जी काय पचन प्रक्रिया किंवा शिजण्याचं जे काय प्रकार झालेला असतो पूर्ण झालेला असतो. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा तो चारा चांगलाच आहे. आत्ता माझ्याकडे मुरघास नाही म्हणून मी रडतोय, मला पण माहिती आहे ना, कारण मला समजते ना त्यांना काय दुःख आहे किंवा मला काय दुःख आहे. तर अशा पद्धतीनं केलं तर सर्वात उत्तम असतं. काहीही फरक होणार नाही, मी सांगतोय ना. उलटा तुमच्या घरची किंवा तुमची, आता मी काम कमी करतो म्हणजे नाहीच करत असं समजा, माझ्यापेक्षा माझी मिसेस आणि माझी मुलं काम करतात का, तर मी चारा स्टॉक करून ठेवला आहे ना. आणि मी जर त्यांना सांगितलं असतं रानात जायचं, हा चारा कापायचा आणि कुट्टी करायची, केलं असतं कधी नाही, कधीच करणार नाहीत. मी असलो तरी करणार नाही. तर तुमच्या घरची नवीन नवीन असताना करतील, पण एकदा का त्यांना हॅबिट चालू झालं रोज, ते पावसाळ्यात कधीच चारा नाही जाणार नाहीत, कारण कंटाळणारच. काही बरं 1-2 प्राणी असतील तर आणू की आवडीनं, 50-50 प्राण्यांना कुठून आणणार आहे. मग त्याच्यापेक्षा सर्वात भारी म्हणजे मुरघास स्टोअर करणे आणि मुरघासच बनवणे. सर्वात मस्त सांगू द्या कुणी पण, ह्यो चांगला चारा आहे तो चांगला, मी पण सांगू द्या की, मी जरी सांगितलं ना हे चांगलं आहे ते चांगलं आहे, कधीच मनावर धरायचं नाही. पावसाळ्यापुरता तरी मुरघास ठेवायचं. हां, उन्हाळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, बांधावरनं कापू शकता, सगळं काय करू शकता. पण पावसाळ्यामध्ये आता 5 दिवस झालं लाईट नाही, गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग करून फिरवतोय आम्ही. अशा पद्धतीत मग ह्याची कुट्टी कधी करणार. मग ह्या सगळ्या गोष्टींचा तामझाम नको. तर मुरघास एकमेव पर्याय मेंढीपालनात सर्वात भारी आहे.